ईडी सीबीआयच्या उपचारांनी आरोग्य सेवेचे 3-13. आपल्या देशात नवीनच व्याधी उफाळून आली आहे. अनेक लोकांची तक्रार आहे, त्यांना निवांत झोप लागत नाही. त्यावर अनेक पत्रके निघाली, अनेकांनी शिबिरे घेतली, अनेक विचारवंतांनी मंथने केली, औषधे घेतली तरी मात्रा लागू पडत नाही. काही महामानवांनी सत्संग वर्ग भरविले, त्यातूनही निष्कर्ष झिरो निघाला. एक मात्र समान धागा मिळत गेला. ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांनाही झोप लागत नाही. ज्यांच्याकडे अमाप गडगंज संपत्ती आहे त्यांनाही झोप लागत नाही. ज्यांच्याकडे संपत्ती नाही त्यांनी जर अंग मेहनत करून घरसंसार चालविला तर त्यांना झोप लागू शकते. परंतु अरबपती राजकारण्यांचे काय? त्यांना तर पैसा ठेवायचा कुठे व खर्च करायचा कसा हाच प्रश्न पडला असून त्यामुळेच त्यांची झोप उडाली आहे. राजकारणाची पातळी एवढी खालावली गेली की सत्तेसाठी अंमलबजावणी संचालनालयात म्हणजे ईडी व सीबीआयचा वापर होऊ लागला. त्यातूनच राजकारण्यांच्या कोलांट उड्या बेडूक उड्या चालू झाल्या. ही मात्र राजकारण्यांना फिट बसली. त्यावर पराभव झालेल्या नेत्यानेच प्रमाणपत्र देऊन टाकले, आता आम्हाला निवांत झोप लागते आहे. डॉक्टर सुद्धा मेडिकल सर्टिफिकेटसाठी पैसे घेतात, पण ईडीच्या ट्रीटमेंटचे राजकारणी फुकट प्रमाणपत्र देऊ लागले. ज्यावर डॉक्टरांना इलाज करता आले नाहीत त्यावर ईडीने यशस्वीपणे उपचार केले, ते पुराव्यासह समोर आले आहे. त्यामुळे मात्र डॉक्टरांच्या नोकरीवर संकट आले आहे. आधीच बेकारीने जनता बेजार झाली. आता ईडी सीबीआयने चौकात प्रथमोपचार केंद्र उघडले तर लोकांसाठी चांगली सोय होईल. ईडीवाले 2 तास जरी पाहुणचारास आले तर अनेक राजकीय नेत्यांचे मत परिवर्तन होते. त्यांना 8 तास ड्युटी करायची गरज नाही. पुन्हा ज्या राजकारण्यांना अटक होते त्यांना ताबडतोब मधुमेह, रक्तदाब सुरू होतो. ईडीमुळे हे आजार जवळपास गायबच होण्याच्या मार्गावर आहेत. कारण हे आजार असणाऱ्यांचे राजकारण हे क्षेत्र नाही. त्यांनी मंदिरात जाऊन भजन करावे, टाळ वाजवावे. निवांत झोपेसाठी ही चांगली संकल्पना आली आहे. आपल्या देशातले राजकारण कमालीचे प्रवाही आहे. बेडूक उड्या, कोलांट उड्या या राजकारण्यांमुळेच प्रसिद्ध झाल्या. काही डॉक्टरांनाही निद्रानाश सतावत आहे. त्यांनी आपल्या व्यवसायाचे ऑडिट वकिलाऐवजी ईडीकडून करून घेतले तर त्यांनाही निवांत झोप लागण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या व्यवसायावर गदा येईल एवढे नक्की. मित्रो, आपणास हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व आमच्या ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.